ओम नमः शिवाय। भारताच्या पवित्र भूमीवर भगवान शिवाची 12 दिव्य ज्योतिर्लिंगे आहेत। प्रत्येक ज्योतिर्लिंगामागे एक अद्भुत कथा आणि भगवान शिवाच्या भक्तीचा महान संदेश दडलेला आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ महादेवांची कथा। आज आपण जाणून घेणार आहोत 12 ज्योतिर्लिंगामधील दुसरे पवित्र ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन महादेवांची कथा। पण तुम्हाला माहित आहे का, भगवान शिव आणि माता पार्वती स्वतः एका पर्वतावर का गेले? भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यामध्ये कोणती स्पर्धा झाली आणि त्या घटनेनंतर भगवान शिवानी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास का केला? आजची ही कथा प्रेम, कुटुंब आणि भक्तींचा सुंदर संदेश देणारी आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग भक्तिभावाने सुरू करूया दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन महादेवांची पवित्र कथा। एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव, माता पार्वती आणि त्यांचे 2 पुत्र भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय एकत्र होते। काही काळानंतर भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्या विवाहाचा विषय निघाला। दोघांनाही विवाह करायचा होता, पण प्रथम विवाह कोणाचा करायचा असा प्रश्न निर्माण झाला। माता पार्वती आणि भगवान शिव विचार करू लागले। तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रासमोर एक स्पर्धा ठेवली। भगवान शिव म्हणाले, तुम्हा दोघांपैकी जो सर्वात आधी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून परत येईल त्याचा विवाह प्रथम केला जाईल। ही अट ऐकताच भगवान कार्तिकेय आपल्या वाहनावर बसले आणि वेगाने पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले। भगवान गणेश मात्र शांतपणे विचार करू लागले। त्यांना माहीत होते की संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करायला बराच वेळ लागेल। तेव्हा भगवान गणेशांनी आपल्या आईवडिलांना नमस्कार केला। मग त्यांनी भगवान शिव आणि माता पार्वती यांची 7 वेळा प्रदक्षिणा केली। भगवान शिव आणि माता पार्वती आश्चर्यचकित झाले। त्यांनी भगवान गणेशांना विचारले, गणेशा, तू पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी का गेला नाहीस? तेव्हा भगवान गणेशांनी प्रेमाने उत्तर दिले, माझ्यासाठी माझे आईवडीलच संपूर्ण विश्व आहेत। त्यांची प्रदक्षिणा म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा आहे। भगवान गणेशांच्या या बुद्धिमत्तेने आणि भक्तीने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न झाले। भगवान शिवांनी भगवान गणेशाचा विचार योग्य मानला। तेव्हा गणेशांचा विवाह प्रथम करण्याचा निर्णय झाला। गणेशांचा विवाह संपन्न झाला। कैलास पर्वतावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले। देवदेवता आनंदित झाले। परंतु काही काळानंतर पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून भगवान कार्तिकेय परत आले। त्यांना वाटले होते की ते स्पर्धा जिंकतील, पण कैलासावर परत आल्यानंतर त्यांना समजले की भगवान गणेशांचा विवाह आधीच झाला आहे। हे पाहून भगवान कार्तिकेय दुखी झाले। त्यांना वाटले की त्यांच्यासोबत न्याय झाला नाही। भगवान कार्तिकेय त्यांनी कैलास पर्वत सोडण्याचा निर्णय घेतला। ते दक्षिण दिशेतील पवित्र पर्वताकडे निघून गेले। ते एका पर्वतावर जाऊन राहिले। माता पार्वती आपल्या पुत्राच्या दुःखामुळे व्याकुळ झाल्या। भगवान शिवांनाही कार्तिकेयाची काळजी वाटू लागली। आपल्या पुत्राला भेटण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती त्या पर्वतावर गेले। त्यांना कार्तिकेयाला भेटायचे होते आणि त्याचे दुःख दूर करायचे होते। पौराणिक कथेनुसार भगवान शिव आपल्या पुत्रावर असलेल्या प्रेमामुळे त्या पवित्र पर्वतावर आले। माता पार्वतीही त्यांच्यासोबत होत्या। भगवान कार्तिकेयला आपल्या आईवडिलांबद्दल अपार प्रेम होते, पण ते अजूनही दुखी होते। पण ते काही अंतरावर राहिले। भगवान शिव आणि माता पार्वती मात्र आपल्या पुत्राला सोडून परत जाण्यास तयार नव्हते। तेथे त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी निवास करण्याचा निर्णय घेतला। भगवान शिव त्या पवित्र पर्वतावर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले। याच दिव्य रूपाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असे म्हटले जाते। मल्लिकार्जुन नाव हे कसे पडले? मल्लिकार्जुन या नावामागेही एक सुंदर अर्थ आहे।
मल्लिका हे माता पार्वतीचे नाव मानले जाते आणि अर्जुन हा भगवान शिवाच्या नावापैकी एक शब्द आहे. म्हणून माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या पवित्र उपस्थितीमुळे हे स्थान मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. येथे भगवान शिव आणि माता पार्वती दोघांचीही कृपा असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे श्रीशैल पर्वतावर आहे. हे पवित्र स्थान भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंख्य शिवभक्त या पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पर्वत, निसर्ग आणि भगवान शिवांच्या भक्तीने भरलेले हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. येथे भगवान शिव मल्लिकार्जुन महादेव या नावाने पूजले जातात. मल्लिकार्जुन महादेवांची कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. कुटुंबामध्ये मतभेद झाले तरी प्रेम संपत नाही. भगवान कार्तिकेय दुखी होऊन दूर गेले, पण भगवान शिव आणि माता पार्वती त्यांना सोडून गेले नाहीत. आई वडिलांचे आपल्या मुलावरील प्रेम किती महान असते हे या कथेतून दिसते. भगवान गणेशांनी आपल्याला बुद्धी आणि आई वडिलाबद्दलचा आदर शिकवला आणि भगवान शिवांनी आपल्याला प्रेमाने आणि संयमाने नात्यांना जपण्याचा संदेश दिला. म्हणून जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपल्या कुटुंबातील नात्यांना प्रेमाने जपावे. भगवान शिवावर श्रद्धा ठेवा. हे मल्लिकार्जुन महादेव, आमच्या जीवनातील दुःख आणि संकटे दूर करा. आमच्या कुटुंबातील प्रेम, आनंद आणि शांती निर्माण करा. आम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि आमच्यावर सदैव आपली कृपा ठेवा. ही होती 12 ज्योतिर्लिंगामधील दुसरे पवित्र ज्योतिर्लिंग, श्री मल्लिकार्जुन महादेवांची अद्भुत कथा. भगवान कार्तिकेयावरील प्रेमामुळे भगवान शिव आणि माता पार्वती श्रीशैल पर्वतावर आले आणि भक्तांच्या कल्याणासाठी तेथे निवास करू लागले. आजही लाखो भक्त मल्लिकार्जुन महादेवांच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतात. जर तुम्हालाही मल्लिकार्जुन महादेवावर श्रद्धा असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा. अशाच 12 ज्योतिर्लिंगाच्या पवित्र कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम मल्लिकार्जुनाय नमः, हर हर महादेव. पुढील व्हिडिओमध्ये आपण 3ऱ्या ज्योतिर्लिंगाची पवित्र कथा जाणून घेणार आहोत. तोपर्यंत भगवान मल्लिकार्जुन महादेव आपल्या सर्वांवर कृपा ठेवो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.